यारे यारे लहान पोरे याचे भलती नारी नर. आपण बघतोय हे जे प्रमाण आहे यामध्ये भलती जो शब्द आहे तो या मूक प्राण्यांसाठी आहे. आणि अर्थातच पालखी सोहळ्यामध्ये हे मूक प्राणी कोणालाही त्रास न देता दरवर्षी या पालखी सोहळ्यामध्ये सोबत चालत असतात. आणि हा जो सगळा प्राणी भूतदयेचा प्रकार आहे तो आपण बघतोय. या पालखी सोहळ्याचे मानाचे अश्व सगळ्यात पुढे चालत असतात आणि मध्ये मध्ये आपल्याला हे सगळे असे अनुभव घ्यायला मिळतात. काही ठिकाणी हरणं सुद्धा या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की माऊलींनी जगद्गुरूंनी सांगितलेलं आहे की यारे यारे लहान थोर याते भलती नारी नरम. कुणी येऊ शकते पालखी सोहळ्यामध्ये, मग तो माणूस असो, स्त्री असो, पुरुष असो, कुणीही असो. अगदी काय वाटते हे सगळं माऊलींची कृपा, तुकोबारायांची बरोबर आहे. काय वाटतं? चांगलं माऊलींची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. आणि ते आता जवळजवळ 90 किलोमीटरवर आले ते चालत आमच्या बरोबर. कुठं जात नाही काय नाही, आम्हाला सोडितच नाही ते. कुणाला त्रास कुठं काय अजिबात काय नाही. कुठलं कुत्री आली तरी ते कुणाला देत नाही, कुणाला बुखत नाही, काय नाही. पालखी बरोबर चालत राहतं. चावलं असतं, मलाच चावलं असतं. काय वाटते पालखी सोहळ्यामध्ये प्राणी मुक प्राणी सुद्धा सहभागी होऊ शकतात? सगळे याच्यात मुख्य पाणी पण होते. आज कुठलं विमान ते होणार पाणी. आरती आपण बघतोय की पालखी सोहळ्यामध्ये अगदी मुक प्राणी श्वान सुद्धा चालू शकतो. हे पालखी सोहळ्याची पहिल्यापासून आमच्या रथात जशी सुरुवात झाली तसापासून आतापर्यंत हा कुत्रा आमच्या जागेपासून चालू आहे. म्हणजे जेजुरीचा खंडेरायाचा हे आवडता प्राणी. हो हो, जेजुरीचा खंडेरायाचा आवडता प्राणी आहे, त्यामुळे आम्ही त्याला जागेपर्यंत नेणार. अर्थात. आणि त्याला तुम्ही पूजा पण केलेली हा, आहे? पूजा करतो, रोज त्याची आरती करतो, त्याला खायला वगैरे देतो. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. खरं तर हरीचं नाम स्मरण हे केवळ उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे ते जगद्गुरू तुकोबारायांनी, माऊलींनी. आणि आपण बघतोय की सकळासी येथे आहे अधिकार, याचा अर्थ मग प्राणी मुख प्राणी असू दे किंवा माणसं असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, या वारी सोहळ्यात अर्थात या संप्रदायामध्ये सगळ्यांना मुक्तीचा अधिकार आहे. हेच पुन्हा एकदा या निमित्तानं अधोरेखित होतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, बारामती.